नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष चव्हाण. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करीत आहोत. ब्रिटिशकालीन भारतामध्ये पास करण्यात आलेलं विवाह संमती विधेयक. पहा मित्रांनो, ब्रिटिशकालीन भारतामध्ये आपण एकूण 3 विवाह संमती विधेयक या ठिकाणी पाहतो. मुख्यतः आपण जर पाहिलं तर या 3 विवाह संमती विधेयकाचा अभ्यास करायचा निश्चित केला तर आम्हाला असं लक्षात येतं, सन 1860 रोजी पहिलं विवाह संमती विधेयक या ठिकाणी मंजूर करण्यात आलं. त्यानंतर सन 1891 साली दुसरं विवाह संमती विधेयक हे मंजूर झालं आणि सन 1930 रोजी तिसरं विवाह संमती विधेयक हे मंजूर करण्यात आलं. पहा मित्रांनो, या तीनही विवाह संमती विधेयकाची मागे काही महत्त्वपूर्ण सामाजिक पार्श्वभूमी ही आम्हाला या लेक्चर मध्ये पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. इथे जर आम्ही पाहिलं तर सन 1860 रोजी जे पहिलं विवाह संमती विधेयक हे मंजूर केलं गेलं, ज्यामध्ये मुलीचं विवाह योग्य वय हे 10 वर्ष या ठिकाणी करण्यात आलं. आता या पहिल्या विवाह संमती विधेयकाची सामाजिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आम्हाला असं लक्षात येतं, सन 1860 रोजी जो इंडियन पिनल कोड या ठिकाणी मंजूर करण्यात आला, 1860 रोजी इंडियन पिनल कोड जो या ठिकाणी पास झाला, त्या इंडियन पिनल कोड अंतर्गत सन 1860 मध्ये मुलीचं विवाह योग्य वय हे या ठिकाणी 10 वर्ष करण्यात आलं. याचा अर्थ काय होता तर लक्षात घ्या, 1860च्या आधी भारतामध्ये ज्या मुलींची विवाह या ठिकाणी होत होती ही 10 वर्षाच्या कमी वयाच्या मुलींची सर्रास विवाह या ठिकाणी केले जायची. भारताची सामाजिक व्यवस्था जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर मुलगी वयात येण्याच्या आधी म्हणजे ती 7 किंवा 8 वर्षाची झाल्यानंतर लगेचच त्या मुलीला या ठिकाणी एका पुरुषाच्या ताब्यामध्ये देऊन त्या मुलीचा विवाह करण्याची प्रथा ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात या ठिकाणी होती. भारतामधल्या ब्राह्मण समाजाच्या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या विशेष योगदानाच्या माध्यमातून जी सामाजिक सुधारण्याची चळवळ या भारतामध्ये सुरू झाली, या सुधारणेच्या अनुषंगाने 1860 रोजी जो कायदा करण्यात आला त्या कायद्या अंतर्गत मुलीचं विवाह योग्य वय हे 10 करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. याचा दुसरा अर्थ, 10 वर्षाच्या आधी जर मुलीचा विवाह झाला तर त्याच्यावर आयपीसी अंतर्गत या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार, अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण सामाजिक विधेयक या कालखंडामध्ये मांडण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मित्रांनो, दुसरं विवाह संमती विधेयक जे 1891 ला संमत झालं, यामागे मात्र खूप मोठी सामाजिक पार्श्वभूमी या ठिकाणी होती. या विधेयकाचा जर आपण बारकाईने विचार केला तर लक्षात घ्या, या विधेयकाच्या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरण घडलं, ते म्हणजे रुक्मिणीबाई प्रकरण. लक्षात घ्या, रुक्मिणीबाई प्रकरण जे होतं हे प्रकरण नेमकं काय होतं लक्षात असू द्या की मुख्यतः आपण पाहतो या रुक्मिणीबाईचा विवाह हा ती वयाच्या 11व्या वर्षी असताना दाजीबा भिकाजी यांच्या सोबत झालेला होता. रुक्मिणीबाई ही अंगपिंडाने या ठिकाणी कमकुवत असल्या कारणामुळे दादाजी भिकाजी यांनी तिला माहेरीच या ठिकाणी ठेवलं. रुक्मिणीबाई ज्या वेळेस या ठिकाणी 22 वर्षाच्या झाल्या त्यावेळेस दादाजी भिकाजी या रुक्मिणीबाईला घ्यायला आल्या. त्यावेळेस रुक्मिणीबाईंनी दादाजी भिकाजींना आपला पती मानण्यास नकार दिला. रुक्मिणीबाईचं म्हणणं असं होतं की या ठिकाणी माझा जो विवाह झालेला आहे हा मला समज नसणाऱ्या वयामध्ये माझा विवाह करण्यात आला. आता मी मोठी झालेली आहे, मला माझा जोडीदार निवडण्याचा अधिकार हा या ठिकाणी असला पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या या माणसाला मी ओळखत नाही, हा माझा पती नाही, या प्रकारची भूमिका या रुक्मिणीबाईंनी या ठिकाणी घेतली. साहजिकच दादाजी भिकाजी यांनी या रुक्मिणीबाईच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये केस या ठिकाणी दाखल केली. हा जो खटला होता हा खटला
महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजला, याचं कारणच मुळात काय होतं तर या रुक्मिणीबाई प्रकरणावरनं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पुरोगामी चळवळ जी होती, ही पुरोगामी चळवळ आणि प्रतिगामी चळवळ या एकमेकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी उभ्या राहिल्याचं पाहायला मिळालं। मुख्यतः आम्हाला पाहायला मिळालं रुक्मिणीबाई प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील एक सुधारक बहरामजी मलबारी, बहरामजी मलबारी जे होते, या बहरामजी मलबारी यांनी या साऱ्या प्रकरणामध्ये या रुक्मिणीबाईचा पक्ष या ठिकाणी उचलून घेतला। मुख्यतः आम्ही पाहतो बहरामजी मलबारी यांचं एक महत्वपूर्ण वृत्तपत्र होतं इंडियन स्पेक्टॅटर। या इंडियन स्पेक्टॅटर या वर्तमानपत्रामध्ये बहरामजी मलबारी यांनी मुलीवर या ठिकाणी आलेलं अनाकलनीय जे वार्धक्य आहे, या अनाकलनीय वार्धक्याच्या बाबत मोठ्या प्रमाणावर जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला आणि रुक्मिणीबाई बचाव कृती समिती या कालखंडामध्ये त्यांनी स्थापन केली। यामध्ये त्यांनी असा मुद्दा या ठिकाणी घेतला की रुक्मिणीबाईचा विवाह हा तिला समजत नसणाऱ्या वयामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे रुक्मिणीबाईला स्वतःचा पती, मनपसंत पती निवडण्याचा अधिकार हा या ठिकाणी असला पाहिजे। मात्र याच्या विरोधामध्ये दुसरा प्रतिगामी जर आम्ही पाहिला पक्ष, तर या प्रतिगामी पक्षाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं की बहरामजी मलबारी यांच्या विरोधामध्ये किंवा रुक्मिणीबाई यांच्या विरोधामध्ये जो ग्रुप होता, हा ग्रुप देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कार्यरत झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यतः भारतामध्ये जो सनातन वर्ग आहे, या सनातन वर्गाने भूमिका अशी घेतली की भारतातील हिंदू धर्म संहितेच्या माध्यमातून मुलीचा विवाह योग्य वय हे तिला राजस्वला प्राप्त होण्याच्या आधी हे या ठिकाणी तिचं लग्न हे या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि तिला राजस्वला प्राप्त झाल्यानंतर तिला या ठिकाणी संतान ही प्राप्त झाली पाहिजे। या प्रकारची भूमिका या प्रतिगामी पक्षाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर मांडल्याचं पाहायला मिळतं। म्हणजेच रुक्मिणीबाईच्या पतीचा बाजू घेणारा एक वर्ग या ठिकाणी होता, ज्यामध्ये मुख्यतः लोकमान्य टिळकांसारखे राष्ट्रीय पुढारी होते, त्याचबरोबर विश्वनाथ नारायण मंडलिक सारखे या ठिकाणी सुधारक होते, ज्यांनी नेटिव्ह ओपिनियन नावाचं वृत्तपत्र काढलेलं होतं। त्याचबरोबर आनंद बाजार पत्रिका हे एक अत्यंत महत्वपूर्ण राष्ट्रीय चळवळीतील पत्र, हे देखील रुक्मिणीबाई प्रकरणामध्ये या ठिकाणी प्रतिगाम्यांचा पक्ष घेताना या ठिकाणी दिसलं। त्यांची भूमिका अशी होती की भारतामधला जो हिंदू धर्मशास्त्र आहे, या हिंदू धर्मशास्त्राच्या आधारावर मुलीचं लग्न हे तिला राजस्वला प्राप्त होण्याच्या आधीच झालं पाहिजे आणि तिला संतान जे आहे ही राजस्वला नंतर या ठिकाणी झाले पाहिजे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं। या संपूर्ण चर्चेमध्ये मुख्यतः आम्हाला पाहायला मिळालं की बहरामजी मलबारी यांचा पक्ष उचलून घेतला तो आरजी भांडारकर यांसारख्या सुधारकांनी। आरजी भांडारकर हे प्राच्य विद्येचे मोठे अभ्यासक राहिलेले आहेत आणि या आरजी भांडारकरांनी भारताच्या प्राचीन साहित्याचा मोठा अभ्यास केला आणि पूर्ण निष्कर्षासहित त्यांनी आपला सिद्धांत या ठिकाणी मांडला। त्यांनी भूमिका अशी घेतली, भारतामध्ये असं कोणतंही धर्मशास्त्र नाही, भारतामध्ये असा कोणताही धर्मग्रंथ नाही की जो धर्मग्रंथ म्हणतो की मुलीचा विवाह या ठिकाणी तिला राजस्वला प्राप्त होण्याच्या आधी या ठिकाणी झालं पाहिजे। आणि त्यामुळे आरजी भांडारकरांसारख्या पुढाऱ्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली आणि बहरामजी मलबारी यांच्या बाजूनं त्यांनी आपलं मत नोंदवलं। साहजिकच रुक्मिणीबाईच्या बाजूनं आरजी भांडारकरांसारखे लोक या ठिकाणी उभे राहिल्याचं पाहायला मिळतं। सर ते शेवटी झालं काय, न्यायालयामध्ये खटला या ठिकाणी गेला आणि न्यायालयामध्ये खटला गेल्यानंतर या रुक्मिणीबाईच्या विरोधामध्ये या ठिकाणी निकाल लागला। रुक्मिणीबाईच्या विरोधामध्ये निकाल लागला आणि न्यायालयाने अशी भूमिका या ठिकाणी मांडली, रुक्मिणीबाई पुढे दोन पर्याय या ठिकाणी ठेवण्यात आले। दोन पर्याय ठेवले, त्यातला एक पर्याय असा होता
की रुक्मिणीबाईनं स्वतःच्या पतीकडे म्हणजेच दाजीबांकडे या ठिकाणी नांदायला जाणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना 6 महिन्याचा तुरुंगवास या ठिकाणी सहन करावा लागेल. रुक्मिणीबाईनं 6 महिन्याचा तुरुंगवास सहन केला, मात्र ती या ठिकाणी आपल्या नवऱ्याकडे नांदायला गेल्या नाही. सरते शेवटी या साऱ्या प्रकरणामध्ये ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिने या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि रुक्मिणीबाईची झालेली शिक्षा ही देखील कमी केल्याचं पाहायला मिळालं. सरते शेवटी यामध्ये तडजोड करण्यात आली आणि दाजीबा भिकाजी आणि त्याचबरोबर रुक्मिणीबाई यांचा काडीमोड करण्यात आला. काडीमोड करत असताना 2000 रुपयाचा या ठिकाणी परतावा रुक्मिणीबाईला तिच्या नवऱ्याला द्यावा लागला. साहजिकच तिच्या नवऱ्याला दिल्यानंतर तिच्या नवऱ्याने या ठिकाणी दुसरा विवाह केला, मात्र या रुक्मिणीबाईनं दुसरा विवाह करण्याऐवजी या रुक्मिणीबाईनं उच्च शिक्षण घेतलं आणि ही रुक्मिणीबाई लंडनला या ठिकाणी गेली आणि लंडनला जाऊन तिने डॉक्टर ऑफ मेडिसिन यामध्ये या ठिकाणी उच्च पदवी धारण केली. डॉक्टर ऑफ मेडिसिन मध्ये उच्च पदवी धारण केल्यानंतर ही रुक्मिणीबाई जी होती, ही रुक्मिणीबाई भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये येऊन ते या ठिकाणी भारतातल्या गोरगरीब लोकांची मोफतपणे या ठिकाणी सेवा करतात. लक्षात असू द्या मित्रांनो, आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर या ठिकाणी बनल्या. मात्र आनंदीबाई जोशी जरी पहिल्या महिला डॉक्टर असल्या तरी देखील रुक्मिणीबाई राऊत या पहिल्या महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारतामधल्या गोरगरीब लोकांची सेवा केली. म्हणजे जे शिक्षण आपण घेतलेलं आहे ते समाजाप्रती त्यांनी या ठिकाणी अर्पण केल्याचं मुख्यतः या ठिकाणी पाहायला मिळालं. रुक्मिणीबाई प्रकरण हे गाजतय नाही गाजत त्याच वेळेस एक अत्यंत महत्वपूर्ण प्रकरण घडलं, ते म्हणजे फुलमणीचं प्रकरण. हे फुलमणीचं प्रकरण होतं काय मित्रांनो, वयाच्या 11व्या वर्षी या फुलमणीचा विवाह एका 40 वर्षाच्या तरुणासोबत लावला. वयाच्या 11व्या वर्षी फुलमणीचा विवाह एका 40 वर्षाच्या मुलासोबत तरुणासोबत लावल्यानंतर या फुलमणीला या ठिकाणी फुलमणी सोबत अतिसंभोग केल्यामुळं तिच्या पतीकडनं या फुलमणी सोबत अतिसंभोग केल्यामुळं या फुलमणीचं यामध्ये निधन झाल्याचं मुख्यतः आम्हाला पाहायला मिळतं. आणि या लहान मुलीचं जे निधन झालं आणि त्याच्या सोबतच रुक्मिणीबाईचं जे प्रकरण संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी गाजलं, या 2 प्रकरणाच्या आधारावर एक नवीन कायदा सन 1891 ला या ठिकाणी करण्यात आला, ज्या कायद्याच्या माध्यमातून आम्हाला असं पाहायला मिळतं की मुलीचं विवाह योग्य वय हे या ठिकाणी 12 वर्ष या ठिकाणी करण्यात आल्याचं मुख्यतः आम्हाला पाहायला मिळालं. आता मित्रांनो, मुलीचं विवाह योग्य वय हे 12 वर्ष या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजेच असं या ठिकाणी कोर्टाने निकाल दिला की या ठिकाणी मुलीला राजस्वला जे प्राप्त होतं ती 11 वर्षाची असताना आणि त्यामुळे 12 वर्ष जे आहे हे 12 वर्षाच्या नंतर तिचं या ठिकाणी विवाह या ठिकाणी करणं आवश्यक आहे. या प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडण्यात आल्याचं मूलतः आम्ही या ठिकाणी पाहतो. म्हणजे या रुक्मिणीबाई प्रकरणामध्ये आणि फुलमणीच्या प्रकरणामध्ये भारतामध्ये सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ढवळाढवळ निर्माण झाली. एका बाजूला पुरोगामी तर दुसऱ्या बाजूला प्रतिगाम्यांचा पक्ष यांनी वैचारिक संघर्ष आपापसामध्ये केल्याचं पाहायला मिळतं. पुढे आम्ही पाहूया विवाह संमती विधेयक क्रमांक 3 जे 1930 रोजी या ठिकाणी संमत करण्यात आलं आणि यामध्ये मुलीचं विवाह योग्य वय हे 14 वर्ष या ठिकाणी करण्यात आल्याचं आपण पाहतो. मित्रांनो, आता या प्रकारचं जे तिसरं विवाह संमती विधेयक आहे त्याला देखील एक मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. या विवाह संमती विधेयकाला शारदा विधेयक या नावानं या ठिकाणी संबोधलं गेल्याचं पाहायला मिळतं. सामाजिक परिस्थिती किंवा सामाजिक या ठिकाणी दृष्टिकोन काय नेमका होता त्यावर आता आपण चर्चा करूया. पहा मित्रांनो, 1930 रोजी हे जे विवाह संमती विधेयक झालं त्याच्या आधी म्हणजे सन 1899 ला एक अत्यंत महत्वपूर्ण नाटक या ठिकाणी जन्माला आलं. त्याचं नाव
संगीत शारदा या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, हे जे संगीत शारदा नावाचं जे नाटक आहे हे महाराष्ट्रातलं सामाजिक प्रश्न मांडणारं मराठी भाषेतील पहिलं नाटक हे या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, याचा सामाजिक विषय काय होता तर जरट विवाह पद्धत हा याचा सामाजिक विषय होता. हे जे नाटक लिहिलं गोविंद बल्लाळ देवल यांनी हे नाटक लिहिलं आणि या प्रकारच्या नाटकामध्ये भूमिका जी होती शारदा नावाची जी मुलगी आहे, या शारदा नावाच्या मुलीचा रोल जो या ठिकाणी केला, त्या शारदेचं पात्र जे या ठिकाणी केलं ते पुरुषांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं. मग हे पुरुष कोण होते तर इथे आम्हाला पाहायला मिळतं विष्णुपंत पाणगीस, त्याचबरोबर बालगंधर्व आणि त्याचबरोबर भालचंद्र पेंढारकर या तीन प्रमुख लोकांनी या ठिकाणी शारदेचं पात्र हे या ठिकाणी केल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. थीम अशी होती, लहान असणारी ही शारदा हिचा विवाह एका म्हाताऱ्यासोबत या ठिकाणी होतो आणि तिच्या या म्हाताऱ्यासोबत विवाह झाल्यानंतर तिला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, या प्रकारचा जरट विवाह पद्धत याच्या विरोधामध्ये या ठिकाणी हे विडंबनकृत असणारं नाटक हे आम्हाला पाहायला मिळतं. या नाटकाला थोडीशी आणखी जर आम्ही पुढे गेलो तर या नाटकाला क्रांतिकारी चळवळीची थोडीशी या ठिकाणी झळ देखील बसल्याचं पाहायला मिळतं. इथे आम्ही पाहतो संगीत शारदा नावाचं जे नाटक आहे, हे संगीत शारदा नावाचं नाटक हे नाशिकमध्ये विजयालय नाट्यगृहामध्ये आयोजित केलेलं होतं आणि हे नाटक, या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी या ठिकाणी नाशिकचा जिल्हा न्यायालय किंवा कलेक्टर या ठिकाणी जॅक्सन हा आला होता आणि या जॅक्सनची हत्या या ठिकाणी या नाट्य सभागृहामध्ये अनंत कान्हेरेंच्या माध्यमातून करण्यात आल्याचं मूलतः या ठिकाणी पाहायला मिळतं. संगीत शारदा हे जे नाटक होतं, या नाटकाने महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी जरट विवाह प्रथेच्या विरोधामध्ये आवाज उठवला, लोक जागृती केली, प्रबोधन या ठिकाणी केलं. सरते शेवटी या संगीत शारदा नाटकाचा जो मूळ उद्देश होता, जरट विवाह पद्धत ही या ठिकाणी रद्द करावी, जरट विवाह पद्धत नष्ट करावी, याचा प्रयोग जो होता किंवा याचा जे उद्देश होतं तो सरते शेवटी सफल झाला. या कालखंडामध्ये आम्हाला पाहायला मिळतं सन 1929 रोजी हरविलास सरदा यांनी या ठिकाणी विधिमंडळामध्ये हे बिल सादर केलं की मुलीचं विवाह योग्य वय हे पूर्वी जे 12 वर्ष होतं ते आता वाढवण्यात यावं आणि या अनुषंगाने आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आता मुलीचं विवाह योग्य वय हे 12 वर्ष न राहता आता 14 वर्ष हे या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे मुलीचं विवाह योग्य वय हे 14 आणि मुलाचं 18 हे या शारदा कायद्याच्या मुळे या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचे अत्यंत महत्वपूर्ण विषयांवर आपण नेहमीच या ठिकाणी व्हिडिओ मी तुमच्या पुढे घेऊन येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हा आपला YouTube चॅनल पोहोचवा. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.